साहेब ते साईट ऑफिसवर सागर साहेब आले. सागर म्हणजे पद्माकर साहेबांचा मुलगा? होय साहेब. आपण कामावरून जो काढून टाकलेला वॉचमनचा पत्ता मागताय साहेब. काय? हो. हे बघ, काही झालं तरी त्याला पत्ता मिळता कामा नये. साहेब ते मालक आहेत. शेवटी आज ना उद्या पत्ता हा द्यावाच लागणार. तेही बरोबर आहे. ठीक आहे, तू आत्ता वेळ मारून ने आणि उद्या सकाळी जर परत आला तर देऊन टाक पत्ता. पण साहेब, मी सांगतोय तेवढं कर. ठीक आहे साहेब. साहेब पत्ता काही सापडत नाहीये. काय? इतकी वर्ष आपल्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाचा पत्ता सापडत नाहीये तुम्हाला? सॉरी साहेब, पण स्टाफ आताच आपला निघाला आणि आपले देशपांडे क्लिनिकल कामं तेच बघतात. हो, मग आता देशपांडे साहेब कधी भेटतील? साहेब ते तर उद्या सकाळी येतील. मग त्यांना फोन करून. ते वसईला राहतात साहेब आणि आता तर ट्रेनमध्ये असतील. त्यामुळे ठीक आहे, मी उद्या येईल. पण उद्या कोणतीही कारणं नको आहेत मला. हो साहेब. हां, गोवर्धन जैन बोलतोय. बोल, एनी प्रोग्रेस? नाही, प्रत्यक्ष भेटूनच खरं तुला सांगणार होतो. जरा कामासाठी 4 दिवस गावाला जायला लागणार आहे. कधी परत येणार आहेस? हां, येतोय लगेच 4 दिवसात. पण तपासातून काही निष्पन्न होत नाहीये. इतकी वर्ष या खात्यात आहे, पण एवढ्या गोंधळात टाकणारी केस ही पहिलीच निघाली. अरे तू पण आजूबाजूच्या एरियात चौकशी करणार होतास ना? केली ना. अरे आमच्या खबऱ्याकडून सुद्धा त्या दिवशी काही विशेष असं घडल्याची माहिती मिळाली नाही. पर एनिवे जयंत, या गोष्टीची कुठे वाच्यता नको. केवळ तुझ्यावर विश्वास आहे म्हणून ही गोष्ट तुझ्याकडे बोललोय. शेवटी काय गप्पच बसावं लागलं असतं मला. मी गप्पच बसणार होतो. नाही म्हणायला माझ्या विचाराचं चक्र पण सागर आणि त्याचा मित्र विजय यांच्यापाशीच येऊन थांबतंय. कारण हे बाबा, हात जोडतो तुझ्यासमोर, त्या सागरला मध्ये इन्व्हॉल्व्ह करू नकोस. हे बघ, आत्ता कुठे करिअर सुरू होत आहे त्याचं. आत्ता स्वतःच्या पायावर उभा राहतोय तो. प्लीज त्याला डिस्टर्ब करू नकोस. गोवर्धन, अशा केसेसमध्ये संशयाला जागा ठेवून चालत नाही. सर्व बाजूनी तपास करायला लागतो. नाही, बेस्ट वे तू तपास थांबवा. तुला सांगतो, सरदेसाई फॅमिलीमधल्या कुठल्याही मुलाविषयी मला कुठल्याही प्रकारचा संशय नाहीये. आणि ही जर गोष्ट मुक्ताच्या कानावर गेली तर ती डिस्टर्ब होईल. बाबा, आत्ता कुठं सावरती ती. नको नको, तू 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 तपास थांबा. गोवर्धन, हॅलो. डॅडी, बसा 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 बसा. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. असं विचार ना मग. आता माझी इंटर स्कूल कॉम्पिटिशन आहे. त्याच्यात जर मी फर्स्ट आले तर तुम्ही मला काय देणार? तुला काय हवाय? मला काय हवंय? मला योनिक्सची रॅकेट हवी आहे. दिली. दिली? खरं? खरं, प्रॉमिस. येस. आता मी जाऊन येते, पण तुम्ही आहात ना संध्याकाळपर्यंत? हो, आहे ना. येस. मग आल्यावर आपण डिसाईड करूया. नक्की? ओके, डन. डन. बाय. बाय. डोकं दुखतंय का? थोडं. काय झालं? मला नाही सांगणार? इतकी वर्ष जी गोष्ट होऊ नये म्हणून जपत होतो, नेमकी तीच गोष्ट झाली. काय झालं?
दिवाकरशी भांडण झालं. मग मग काय, आता भांडण झालंय म्हटल्यावर आपल्या दोघांबद्दल जाऊन तो मानना काय काय सांगणार आहे हेच कळेनासं झालंय. तुझ्यासाठी कॉफी आणू? थोडी स्ट्रॉंग आहे. आणि पद्माकर, असंही आपण मासाहेबांपासून कुठल्या कुठल्या गोष्टी लपवून ठेवू शकणार आहोत. सागर बाबा, दूध. नाही नको. जेवणात तर लक्ष नव्हतं तुमचं, बारीक सारीक जेवणच उठलात. फार भूक नव्हती मला. हल्ली फार सवयी बदलल्यात तुमच्या. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही म्हणजे आधी विचार करायची तरी सवय कुठे होती तुम्हाला? आजूबाजूच्या गोष्टी इतक्या विचित्र घडतायत. ऑफिसला जायला लागल्यानंतर मला असं जाणवलं की गोवर्धन काकांना कोणीतरी जाळ्यात पकडतंय. मुक्तताईच्या आजारपणामुळे ते बेसावध राहिले असते, म्हणून कोणीतरी डाव साधित असं. कोणी केला असं बरं हा उद्योग? म्हणजे गोवर्धन काका ऑफिसला न येण्याचा फायदा कुणाला आहे सगळ्यात जास्त? त्याचाच तर तपास लावायचा आहे, पण पक्क नाव समोर येत नाहीये. तुम्हाला सापडन पण तो माणूस, तुम्हाला मार्ग जरूर सापडन सागर बाबा. तुमच्या मनात कुणाविषयीच हेवा दावा नाहीये आणि अशा माणसाला यश हे मिळतच. मला वाटतं काकाशी एकदा बोलून घेतलं पाहिजे या बाबतीत. कदाचित त्याला यातलं काही माहीत असेल. सागर बाबा, खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू नये, पण जरा जपून. दिवाकर साहेबाचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललंय आणि आता तर त्यांची मित्रमंडळी घरापर्यंत यायला लागलेली आहे. तेव्हा जे काही तपासायचंय ना ते जरा सावधगिरीनं आणि जपून तपासा. आणि आता दूध घ्या. काय गौरी, अरुण गडकरींसारखी श्रीमंत लोक आहेत ना, यांच्या विरुद्ध न्याय आपल्या देशात झटपट मिळत नाही. म्हणजे कायदा सगळ्यांसाठी आहे समान ना, आहे? आहे ना, कायदा समान आहे, पण तो साधारण माणसांसाठी. हे अरुण गडकरी सारखे लोक असतात ना, त्यांच्यासाठी कायदा नाही. त्यांचे स्वतःचे म्हणून असे काही कायदे असतात, कारण खरे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की सरकारची कुठलीही धोरणं ही निर्दोष अशी नाहीये. गौरी, मुळात ह्या देशाचं संविधान आहे ना, त्याच्यातच गोंधळ आहे. सगळी गुंतागुंत आहे.
एखादा माणूस नवीन विचार घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर त्याला 50 ठिकाणी जाऊन सँक्शन घ्यावं लागतं. स्वतःचा विचार राबवण्याचं स्वातंत्र्य कुठल्याही खात्यात नाही. आता ह्याच्यावर काय उपाय आहे कुणास ठाऊक. अरे उपाय कसला शोधताय? आता जो ऱ्हास होतोय ना, तो कुठेतरी थांबवायला हवाय. गौरी, आपण पाहिलं या पावसात निसर्गाने स्वतःचं रुद्र रूप आपल्याला कसं दाखवलं. सगळ्यांना एका लेवलला आणून ठेवलं. मुंबईत 4 नद्या आहेत हे आत्ता लोकांना कळलं. खाडीत भर टाकून, समुद्रात भर टाकून उंच उंच बिल्डिंग्स बांधल्या जात आहेत. पण त्याचे दुष्परिणामही लोकांना कळत आहे. पेपरमध्ये त्याबद्दल लिहूनही येत आहे. पण पुढे काय? कन्स्ट्रक्शन चालूच आहे. ही मिठी नदी झोपडपट्टीने ग्रासली गे, पण नवीन झोपडी तयार होतेच आहे तिथे. जाऊ दे, हा खूप मोठा विषय आहे. बोलून काय उपयोग नाही व्हायचा. चला, निदान समजलं तुम्हाला. ह्याच्यावर बोलून काही उपयोग नाही. फार मोठा विषय. हे बास करा बुवा. मला खरंच आता झोप येते. हे चल गो, दिवे मालव आणि झोपायला पळ. चला चला, गुड नाईट. गुड नाईट. बाबा, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. तो विशाल दीक्षित आहे ना? हा, दिल्लीचा तो. त्याची काय केस चालू आहे वगैरे? हा, मी त्याला उद्या भेटणार होते. म्हणजे जाऊ का? जा. काय ग, झोप नाही येते? नाही येते. आत्या, अगं तृप्तीचा फोन होता. खूप खुश होती ती. हो, कशाबद्दल? अगं तिचं लग्न ठरतंय बहुतेक. अगो बाई, काय सांगतेस काय? हो. अगं तिच्या आईला माहित होतं लग्न ठरते असं सांगितलं तर ही नाहीच सांगणार. म्हणून मग तिच्या नकळत त्या मुलाला तिच्या आईने पाठवलं. कुठे? कॉलेजमध्ये? नाही ग, कम्प्युटर क्लासला. मग त्या मुलाने हळूहळू तिच्याशी मैत्री केली आणि मग आईने बॉम्बच टाकला की हाच तो मुलगा. आता बोल, करतेस का लग्न? मजाचे बे हल्लीच्या आयांची सुद्धा. मग काय म्हणाली? तयार झाली? लगेच हो म्हणाली तर ती तृप्ती कसली. पण तिच्या आवाजावरून मला वाटलं ती म्हणेल हो. काय गंमत असते ना आत्या. अगं आतापर्यंत तृप्ती म्हणायची मी नाही जाणार दुसऱ्याच्या घरी, त्यालाच येऊ दे वडिलांकडे. लग्नानंतर मुलींनीच का घर सोडून जायचं? बाईलाच जावं लागतं बाई नवऱ्याच्या घरी राहायला. त्याला पर्याय नाही. आत्या, आता तृप्तीचं लग्न ठरत आलंय ना, तेव्हा मला जाणवतंय. अगं 20 वर्ष आपल्या हक्काच्या घरी राहायचं आणि मग अचानक दुसऱ्या दिवशीपासून नवऱ्याचं घर आपलं कसं वाटणार? शिवाय त्या सगळ्या नवीन लोकांशी ॲडजस्ट करा आणि मग अधूनमधून कधीतरी परक्यासारखं वडिलांकडे यायचं. नुसतं अधूनमधून नाही, स्वतःला वाटेल तेव्हा नाही. सासरच्यांची परवानगी काढून त्यांचा कल बघून फक्त सणावाराला यायचं माहेरी. शी, हे काय लाईफ आहे? पुरुष किती सुखी असतात ग. त्यांना कुठे आई वडील भाऊ बहिणींना सोडून यायला लागतं. म्हणजे आपलं ते आपलं, पुन्हा दुसऱ्यांचं पण आपलंच. मुक्ता, आता तृप्तीचं लग्न ठरलंय तेव्हा तुला या गोष्टी जाणवत आहेत, हो की नाही? तू सगळ्याच वाईट गोष्टी का बघतेस ग? जी बाई आपल्या नवऱ्यासाठी किंवा आपल्या माणसाच्या प्रेमासाठी स्वतःचं घर सोडून त्याच्या घरी राहायला येते, तिला जर तेवढंच प्रेम तिकडून मिळालं तर तीच बाई परक्यासारखी येते माहेरी आणि आल्या आल्या सारखी बुणबुण लावते मी जाते मी जाते म्हणून. तुझं स्वतःचं लग्न ठरलं ना की मी बघतेच ना काय होतंय ते. आलीस ना पुन्हा माझ्याकडे. हे बघ आत्या,
माझ्याबद्दल मी काहीच ठरवणार नाहीये. बसलाय तो धक्का खूप आहे मला. आपण ठरवतो एक आणि होतं काहीतरी भलतंच. आता जे पुढे येईल ना त्यातून शांतपणे मार्ग काढणार आहे. आई, आई तू रडतेस? तुला भूक लागली असेल ना, चल जेवायला वाढते. आई तू का रडतेस? काही वेळेला काही आठवणी, काही विचार असे अचानक मनात येतात ना की त्यांनी डोळ्यात पाणी कधी आलं कळतच नाही. इतकी वर्ष स्वतःच्या आयुष्यातच एवढा दंग झालो होतो की तुझ्या डोळ्यातल्या पाण्याकडे लक्षच गेलं नाही कधी. तू नको मनाला लावून घेऊस. काय आहे, आपण आपली दुःख, आपले भोग जन्माला येतानाच आपल्या बरोबर घेऊन आलेलो असतो आणि ते आपल्याला याच जन्मात भोगावे लागतात. आणि आई, या जन्मातच कोणाच्या हातून एखादी चूक घडली असेल तर आपण पळून नाही जायचं, त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं. आपल्या हातून घडलेल्या चुकीचं जर प्रायश्चित्त नाही घेतलं ना सागर, तर वेड्यासारखी अवस्था होते. आई मला माहिती आहे तू का रडतेस ते. तू का नाही विचारत बाबांना? आई तू विचारल्याशिवाय ते नाही सागर, नाही रे. आमच्या पिढीला सवय नाहीये प्रश्न विचारण्याची. सवय आहे ती फक्त सगळं सहन करण्याची.